मी खोटं बोलत नाही. आपल्या सगळ्याच कात्रजच्या नगरींना जाताना यांना सगळ्यांना माहिती, आपल्या सगळ्यांच्या नावं माहीत नाहीत, त्यामुळं घेणार नाही. पण नाराज होऊ नका, कारण मी सगळ्या मराठ्यांचा मुलगा आहे. त्यामुळं कात्रज नगरीतील जमलेल्या बांधवांना खोटं बोलणार नाही. मी मरणाच्या दाडात असल्यासारखा इतका त्रास शरीराला माझ्या उपोषणामुळे मला हटायचं नाहीये. लोक आपल्याला एवढाच शब्द मला सांगून पुढे जायचंय, तुम्हाला आपले लेकरं मोठे करायचेत माय बापू. आपल्याला राजकीय पक्ष आणि राजकीय नेते नाही मोठे करायचे. आपले लेकरं आयुष्यातून आपल्या आयुष्यभरासाठी मोठे करायचे, त्यासाठी त्यांना आरक्षणाची गरज आहे. यांचा अट्टय पक्ष आणि नेता मोठा झाला पाहिजे, आणि माझा अट्टय माझा समाज आणि माझ्या समाजाचे पोरं मोठे झाले पाहिजे. म्हणून मी मरायला सुद्धा तयार आहे. रात्री मला सातारच्या डॉक्टरांनी सांगितलं, पाटील तुम्हाला नाही उठता येणार आणि जाता येणार, आता तुम्हाला आराम करावा लागणार आहे. नसता कधी काय होईल सांगता येत नाही. बरं, मी सांगितलं माझ्या समाजापेक्षा मोठं मला कुणी नाही, आणि मी मेलो तरी चालेल, पण माझ्या समाजाला न्याय देण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आणि माझ्या समाजाच्या खांद्यावर. बरेच जण लिहित होते, आता मराठे पश्चिम महाराष्ट्रातले एक नाहीत, मराठवाड्यातले विदर्भातले खानदेश मधले एक नाहीयेत, मुंबईतले कोकणातले मराठी एक नाहीत. पुणेकरांची पाठ थपटावं लागल. आणखीन तो पुणे यायचा तशी कात्रज काय पाठचे 4 वाजता का काय घे पुण्यात जायला. पण आपल्याला जे हिणवलं, आपल्याला जे नाव ठेवलं, जे अपमान परवा 2-3 दिवसापूर्वी ठेवलाय, त्याचा बदला कात्रजकरांनी घेतला. आता पुणेकर घेणार. अरे लय जणाला कात्रजचा नाही, कात्रजात बुडीत डुबिणार आहे. मी बोललो ना तुम्हाला, आता तुमचा माझा चेहरा पाहिला आहे. मी जर बोललो ना ते करतो जितकं विचित्र प्राणी मी मराठ्यात. मी लय जणाला वाट दाखवणार आहे आणि दिलेला शब्द मी पाळतो. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं, 2-4 दिवसापूर्वी आपल्या समाजाला खूप हिणलंय, नाव ठेवलंय, हे समाज एक येत नाही किंवा साथ देत नाही. मायबापा सगळे काम धंदे सोडून एकत्र राहायचंय, आरक्षण मिळेपर्यंत हटायचं नाही. मी हटत नाही आणि हटायचं सुद्धा नाही. आता सगळ्यांची आत्ताच कात्रजने जिरविली, सगळ्यांची. आता तुम्हाला विनंती, अशीच एकजूट दाखवा. मला यांनी उघडं पाडायचं ठरवलंय, मला घेरायचं ठरवलंय. मला माहिती आहे मी इतकं तुमच्यासाठी प्रामाणिकपणानं करतोय, तुम्ही मला कधीच उघडं पडू देणार नाहीत. एखाद्याच्या छाताळावर पाय द्याल पण कोणाला सोडणार नाही. आणि आता ती वेळ आली, जवळ आली. आता ना काही हो त्याकडे एकदा 2 म्हणणे आहेत मराठा समाजाचे. पहिलं म्हणणं आहे पाडा. मला वाटतं ह्या बारीने पाडून टाकावं सगळे. आणि दुसरं म्हणणं समाजाचं एकदा मुंबईत चक्कर हाणून येऊ. बऱ्याच जणाला मुंबईतल्या माज आलाय, आणि माज उतरायचं औषध मराठ्यांजवळ आहे म्हणून मुंबईत जायचं. आता माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्याला पुणे शहरात सगळ्याच्या कात्रजच्या सगळ्या बांधवांना आता पुण्यात जायचं. एकाने मागं वळायचं नाही. काही जणांचं म्हणणं असतं तिकडं लय गर्दी आहे, गर्दीत नको. गर्दी तर करायची ना. मग गर्दी मराठे किती ताकदीने एकत्र आलेत ही दाखवायची वेळ आता आहे, अंतिम टप्प्यात आहे. आणि यांना सगळ्याला महाराष्ट्रातले जेवढे माजलेले वळू येत नाही, यांना कात्रजच्या घाटात ढकलून घेऊया.
चला माझी तब्येत लय वेळ बोलल्यावर मला साथ नाही देत माय बापा तुमच्यासाठी मी करतोय आणि तुमचे लेकर मोठे व्हावे एवढाच माझा पण आहे माझा जीव गेला तरी तुम्हाला न्याय दिल्याशिवाय हटत नाही फक्त आता सगळेचे सगळे पुण्याकडे चला ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की